अप्सरा आली या शोमधून आपल्या घराघरात पोचलेली मानसी नाईक सध्या हॅलो ह्या म्युझिक अल्बमसाठी तयारी करते आणि ह्या अल्बमची पहिली झलक तुम्ही यूट्यूबवरही पाहू शकतायत. पण सध्या आपल्यासोबत आहे मानसी नाईक, जी आपल्याला या अल्बमबद्दल आणि इतर अनेक गप्पा आपल्यासोबत मारणार आहे. हॅलो मानसी. हाय. पहिला आय गेस हा तुझा पहिला म्युझिक अल्बम आहे का? येस, हा माझा पहिला म्युझिक अल्बम आहे. तर ह्या पहिल्या म्युझिक अल्बमबद्दल तू किती एक्साईट आहेस आणि काय विशेष आहे या अल्बम? एक्सायटेड तर मी भरपूर आहे. एक्साइटमेंट माझी दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावर, कारण काही दिवसच झाले आहेत, काही मोजके दिवस झालेले आहेत आणि हे गाणं ऑलरेडी लोकांनी इतकं उचलून धरलेलं आहे. हॅलो, वैशाली ताईनी मला प्लेबॅक दिलेला आहे आणि सागरिका मॅमनी मला डिरेक्ट केलेलं आहे. व्हेरी 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 एक्सायटेड, कारण आम्ही एक खूप मनापासून अतोनात मराठीला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचा एक खूप मनापासून प्रयत्न केला. तो कुठेतरी काही पहिल्याच जेव्हा गाणं आलेलं आहे काही मोजक्या दिवसांपूर्वी, तेव्हाच असं कळतं आहे की नाही, आपला हा प्रयत्न सफल झाला आहे. कारण तो प्रेक्षकांपर्यंत ते गाणं पोचलेलं आहे, प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आणि कुठेतरी बार्बी आणि जिंजर दोघीजणी दे आर रॉकिंग, आय फील. जिंजर आणि बार्बी ह्या दोन्ही लुकमध्ये बराच फरक आहे. एक प्रिन्सेस आहे आणि एक रॉ लुकवाली आहे. तर त्याच्यातली तुझी फेवरेट कोणती होती? वेल, बेसिक मला दोघी आवडतात, कारण मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यात दोन रूपं असतात. ती एक बार्बीच्या रूपाने जगते आणि एका जिंजरच्या रूपाने जगते. दोघी माझ्या फेवरेट आहेत, पण त्यातल्या त्यात मला जिंजर जास्त आवडते, कारण ती कुठेतरी बिनधास्त आहे. कुठेतरी ती एका खळखळत्या नदीसारखी आहे की तिच्या मनात फार काही नाही आहे, पण ती लगेच पटकन बोलून टाकते, पटकन ती एक्सप्रेस करून टाकते. तेवढीच लाजाळू शांत बार्बी आहे, जी मी नाही आहे, पण जी मी पोर्ट्रे करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. पण नाही, मला दोघीजणी खूप आवडतात, पण जिंजरला मी जास्त स्वतःला कम्पेअर करू शकते. जी तू नाही आहेस अशी बार्बी तुला पोर्ट्रे करताना तुला काही अशी थोडी मेहनत घ्यावी लागली का त्या कॅरेक्टरवर? मेहनत डेफिनेटली दोन्हीही कॅरेक्टर्सना प्ले करायला लागली, बिकॉज कुठेतरी वैशाली ताईंनी हे जे गाणं गायलेलं आहे हॅलो, त्या गाण्याला साजेसा न्याय, साजेसे व्हिडिओज, त्याचे व्हिज्युअल्स तसे जर आले नाहीत तर त्या गाण्याचा काही उपयोग झाला नसता, प्रेक्षकांपर्यंत ते गाणं पोचलं नसतं. सागरिका मॅमनी कुठेतरी मला हा फ्रीडम प्लॅटफॉर्म दिलेला की तुला जे हवं ते कर. फक्त त्यांनी मला रेफरन्सेस दिले होते वेअर बार्बी अँड जिंजर वॉज कन्सर्न्ड. बार्बीचा रेफरन्स त्यांनी दिला होता की ती शांत आहे, ती मलूल आहे, ती एकदम सॉफिस्टिकेटेड तिचं कदाचित अपब्रिंगिंग असू शकतं. तर मग बार्बी कशी दिसेल? तर इफ यू सी द व्हिडिओ, बार्बीचे केस दे आर सेटल्ड, तिने पर्ल्स घातले आहेत, कारण पर्ल्स हे रॉयल्टीचं एक लुक असतं. गाऊन तिने घातलेला आहे, तर कुठेतरी काही लोकांना वाटेल की आपण कॅन्सला जाऊन आलो, पण हो मराठी कॅन्स होता तो. तर तसा सॉफिस्टिकेटेड लुक हा बार्बीचा आहे. तेवढीच ती एक्सप्रेसिव्ह खूप आहे, त्याच्यामुळे तिचे फार काही फिजिकल इमोटिंग नसून तिचे फेशियल एक्सप्रेशन्स जास्त आहेत. ती जेव्हा स्वतःच्या प्रियकराशी बोलते फोनवरती, तर तेव्हा ती कशी बोलेल, तर ही बार्बी आहे. आणि जिंजर तेवढीच बिनधास्त, बोल्ड, आउट ऑफ द वर्ल्ड, ऑफ बोर्ड, रिस्क घ्यायची तिची जी तयारी असते, आणि शी इज तिचा एक ॲटिट्यूड आहे स्वतःचा. तो ॲटिट्यूड, इट इज नॉट अ नेगेटिव्ह ॲटिट्यूड, इट इज द ॲटिट्यूड ऑफ द बोल्डनेस, की तो किती बोल्ड असू शकतो. आणि कुठेतरी जिंजर हा लुक आम्ही इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही. तर तिचे कपडे तसे आहेत, ती तसे कॅरी करू शकते. दे आर नॉट रिव्हिलिंग. देर इज अ डिफरन्स बिटवीन रिव्हिलिंग क्लोथ्स आणि स्लटी क्लोथ्स. तर ते जरीही ब्लॅक असले, रॉ असले, बिकॉज ब्लॅक, काळा रंग हा रॉनेसला पटकन आपण कम्पेअर करतो, तर जरी तिने काळं घातलं असतं, जरी तिचे केस असे असले, जरी तिचा लुक तसा असला, तरी ती मनाने साफ आहे. तर दिस इज अ जिंजर लुक. तर कुठेतरी या दोन्ही लुक्सना वेगळेपण आणण्याचा, एक नाविन्यपूर्वक या गाण्याला न्याय देण्याचा, त्याचे व्हिज्युअल्स साजेसे रिक्वायरमेंटप्रमाणे गाण्याच्या आणि कुठेतरी त्या दोघींनाही प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.
नक्कीच. सागरिकाजींकडून आम्हाला एक गोष्ट कळली की त्यांनी दिग्दर्शन केलं आहे, परंतु या गाण्याच्या खूप साऱ्या स्टेप्स, थोडीफार म्हणजे बऱ्यापैकी कोरिओग्राफी तू केली आहेस. तर हा योग कसा घडून आला, म्हणजे तू ही रिस्पॉन्सिबिलिटी कशी घेतलीस? ॲक्च्युली सागरिका मॅम वॉज व्हेरी स्वीट इनफ टू ॲक्च्युली आस्क मी की तुला कोरिओग्राफर हवा आहे का. म्हणजे बेसिक कमिंग टू द पॉईंट असं होतं की वेन शी टोल्ड मी की मला मोनोटोनस काहीतरी मॅनिप्युलेटिव्ह कोरिओग्राफी नको हवी आहे, मला खूप नॅचरली हा व्हिडिओ शूट करायचा आहे, तर आपण कसं करूयात. तर शी वॉज व्हेरी स्वीट इनफ टू आस्क मी की आस्क माय सजेशन की तुला काय आवडेल करायला. तर मी म्हटलं नाही, तुमच्या जर डोक्यात जे असेल ना, तर मी तशीच्या तशीच मानसी नाईक तुम्हाला पोर्ट्रे करण्याचा पूर्णतः माझ्याकडून तरी मी प्रयत्न करणार. आणि दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तू करशील. सो मी आणि हो म्हणाले, आणि त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला. त्यांनी तो मला एक प्लॅटफॉर्म दिला की नाही, तुला जे करायचं आहे ना ते तू कर, तुला इथे हे करायचं आहे, ठीक आहे, मी असा अँगल लावते. सो कुठेतरी इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल वर्किंग विथ हर ऑन सेट, आणि त्यांनी मला हवं ते करू दिलं आहे. नक्कीच. मग ते फ्रीडम तू खूप एन्जॉय केलेलं आहेस त्या स्टेजवरती. एक पुढचा प्रश्न असा होता की तू व्हिडिओ स्वतःचे, आणि तू खूप सोशल नेटवर्किंग सॅवी वुमन आहेस, हे मीही तुझ्या फेसबुकमध्ये आहे तर मला माहिती आहे बऱ्यापैकी. तर ह्या व्हिडिओला तुझ्या फेसबुक फ्रेंड्सकडून किंवा जे तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत पण तुझे चाहते आहेत, यांच्याकडून कसा रिस्पॉन्स आला? भरपूर रिस्पॉन्स आला आहे. कारण मला आता सोशल साईटवरती मला असं वाटतं 15 वेगवेगळे अकाउंट्स उघडावे लागतील कारण एवढा रिस्पॉन्स होता गाण्याला घेऊन. कुठेतरी ह्याच्या आधी माझी इमेज रिक्षावाल्यापर्यंत जी रिक्षावाली होती, पण त्या रिक्षावालीला इमेजला कुठेतरी अजून एक पुढे 10 स्टेप्स पुढे मी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी अगेन कमिंग बॅक टू द हॅलो गाणं, इंटरनॅशनल लेवलचं गाणं हे शूट केलं गेलं आहे. कुठेतरी मराठीला कुठेतरी पुढे जाण्याचा अतोनात मनापासून प्रयत्न आम्ही जो केला, आणि जो प्रेक्षकांनी इतका उचलून धरला काही दिवसातच की मला सोशल साईट्सवरती माझे जे फॅन्स आहेत, माझे जे चाहते आहेत, ते मला म्हणतायत की तुम्ही हे सगळं तुम्हीच करू शकता, अजून कोणी करूच शकत नाही. म्हणजे इतकं अगदी बिनधास्तपणे ते मला सांगतात की हे सगळं मानसी नाईकच करू शकते, ही रिस्क मानसी नाईकच घेऊ शकते. आणि एक अभिनेत्री असल्याकारणाने 1-2 वेगवेगळ्या अभिनेत्री पोर्ट्रे करणं हे सुद्धा मानसी नाईकच करू शकते. तर कुठेतरी त्यांनी मला अगदीच खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, आणि गाणं त्यांना जास्तीत जास्त ऐकायचं आहे, बघायचं आहे. तर आणि बेसिकली त्यांचा खूप प्रेम आहे माझ्यावरती, आणि मी नेहमीच म्हणते की मी माझ्या प्रेक्षकांसाठी बनलेली आहे. कारण माझ्या नावातच सिनेमा आहे, मानसीला उलटं केलं की सिनेमा होतो. त्यामुळे मला हे डोक्यात ठेवून चालावं लागतं की मी जे काही करीन ते प्रेक्षकांना आवडलं पाहिजे. नक्की. मानसी, एक आयटम सॉन्ग, रिक्षावाला किंवा एक स्टेज परफॉर्मन्स आणि म्युझिक व्हिडिओ, ही जी होल जर्नी होती ह्याच्यामध्ये तुला किती फरक आढळून आला? म्हणजे ह्या गाण्यामध्ये तुला ॲज सच डान्स असा नव्हता, एक्सप्रेशन बेस्ड गाणं होतं हे, तर हा अनुभव तुझा कसा होता? मी जे काही प्रत्येक माझे जे प्रोजेक्ट असतात, म्हणजे मग मी एक चित्रपट केला असेल, किंवा एक मालिका केली असेल, किंवा एक रिक्षावाल्यासारखं आयटम सॉन्ग, एक रियालिटी शो केला असेल, आणि मग आता हे हॅलो, तर मला असं वाटतं कुठेतरी मला भरपूर या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती, त्या मंचावर जिकडे जिकडे मी काम केलं आहे तिकडनं मला भरपूर काही शिकायला मिळतं. नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते, आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा मला एक प्रोत्साहन मिळतं असं मला वाटतं. आणि कुठेतरी मला, जसं मी म्हणाले, मला रिस्क घ्यायला भरपूर आवडते. त्याच्यामुळे मी नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. मग ते माझं हेअरस्टाईल असो, माझा लूक असो कुठल्या प्रोजेक्टमध्ये, किंवा मग मी कुठल्या स्टेज परफॉर्मन्स केलेलं कुठलंही कुणाचं तरी गाणं असो. तर मला कुठेतरी प्रत्येकच वेळेस मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी मला तो मंच दिलेला आहे की जिकडे त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आहे की तू करतेस ना, मग ठीक आहे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू कर. म्हणजे हा विश्वास टाकणं पण एका अभिनेत्रीवरती खूप चॅलेंजिंग आहे, आणि मला असं वाटतं की हा चॅलेंज मला ॲक्सेप्ट करणं, इथे कुठेतरी मी जिंकले असं मी कधीच म्हणणार नाही. कारण ह्याच्याने माझी ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी वाढली की आता
ह्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला नक्की आहे, पण ह्याचा विश्वास पात्र बनायला मला अजून खूप वर्ष जायची आहेत. म्हणजे आपल्याकडे इतक्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, त्यांचं काम बघूनच आम्ही शिकणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याने उलटं माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे की मला आता अजून चांगलं काम केलं पाहिजे, की जेणेकरून मी वेगळी दिसेन आणि मी माझ्या कामातून माझं वेगळेपण मी लोकांपर्यंत पोचवेन. नक्कीच मानसी. आणि आता प्रोजेक्ट्सवरनं एक आठवलं की आणखी तुझी पुढची काय प्रोजेक्ट्स आहेत? अप्सरा आली आणि हॅलो या व्यतिरिक्त आम्ही मानसी नाईकला कुठे पाहू शकतो? तसं भरपूर आहेत, पण आत्ता जे मेन आहेत ते म्हणजे हॅलो गाणं माझं कारण त्यावेळेस तर आपण परत राजश्रीबरोबर बोलणारच आहोत, बिकॉज राजश्री हॅज बीन व्हेरी स्वीट इनफ. आणि अप्सरा आली चा वेगळाच एक अनुभव, खूप काही शिकायला मिळतं त्या रंगमंचानी. थँक्स टू झी मराठी, सचिनजींकडून भरपूर काही शिकायला मिळालं. ही इज अ व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. त्यांच्याबरोबर मी एक गाणंसुद्धा आधी केलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी. एवढा दिग्गज कलाकार आहे त्या रंगमंचावर, महागुरू आहेत आमचे, ते खूप काही शिकायला मिळतं. प्लस माझ्या पुढे जी बसलेली आहे तीसुद्धा माझी सिनियर आहे, विच इज मेघा घाडगे, लावण्यवतीची राणी जी आहे ती. तर तिच्याकडून पण भरपूर काही त्या रंगमंचावरती मला शिकायला मिळतं. तर कुठेतरी माझे प्रोजेक्ट्स मला स्वतःला करायला भरपूर आवडतात आणि प्रेक्षकांचा दाद मिळाल्यानंतर आय थिंक मी अजून काही मागू नाही शकत. नक्कीच. आता म्युझिक अल्बमचा विषय निघालाच आहे आणि सध्या ट्रेंड आहे की ॲक्ट्रेसेस गात आहेत. तर तुझा असा काही विचार आहे का पुढचा अल्बम मी गाणार आहे वगैरे? बापरे, नाही तसं नाही. आत्ता मी कुठेतरी अभिनयाला हात घातलेला आहे. तू डायरेक्ट मला गायिका बनवू नकोस. पण मला आवडेल गायला डेफिनेटली, पण स्लो अँड स्टेडी आय थिंक, एका वेळेस एकच. अच्छा, ठीक आहे. तर तू आवडेल म्हटलंच आहेस तर आम्ही तुला एक चान्स देतो डेब्यू करायचा. तर आम्हाला नको, अजिबात नको. तर मला जस्ट 2 ओळी ऐकायच्या. तू कशा गाशील ह्याच गाण्याच्या? परी तुझ्या मनातली सांगना कशी, अशी का तशी. परी तुझ्या मनातली सांगना कशी, अशी का तशी. मीही तुला वाटते ना सख्या हवी हवीशी. मन पाखरू पाखरू कसं आवरू आवरू. मन पाखरू पाखरू कसं आवरू आवरू. मन झिम्माड हिरवाळलं. हॅलो. थँक्यू सो मच. खूप छान गायलीस. आता मानसीने आपल्याला गाणं गाऊन दाखवलेलं आहे, तर आपण नक्की विचार करूया की नेक्स्ट म्युझिक अल्बममध्ये आपण मानसीला गायला देखील सांगायचं आहे काय की नाही ते. पण सध्या हॅलो हा म्युझिक अल्बम तुम्ही पाहू शकतायत यूट्यूबवर. मानसी ही तुम्हाला त्याबाबत नेहमी अपडेट्स देत असते, आम्हीही देत राहू आणि तुम्ही आम्हाला नक्की कळवा हा अल्बम तुम्हाला किती आवडला ते. कॅमेरामॅन पुनीतसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठीकरिता.